जय जय रघुवीर समर्थ. तुकारामांचा जी भांडणं आपण बघितली. आज जे अभंग बघणार आहोत ते असं भांडणाचंच सलग असं रूप आहे. काय आहे भांडणाला? भांडण म्हणूच नाही, आपण हा विठोबा बरोबरचा संवाद आहे. त्यामुळे त्याबद्दल भांडण केलं काय, शिव्या घातल्या काय, रुसले काय, ह्या सगळ्या तीव्रतेतून परमेश्वराचं अस्तित्व सारखं अधोरेखित होतात. त्याला म्हणायचं की तुझ्यावर माझा विश्वास नाही. अरे विश्वास नाही तर मग आपण बोलतो कशाला? बोलणंच बंद करून टाकायला पाहिजे. आता मी बोलणंच बंद करून टाकतो असं म्हणून टाकतो. म्हणजे कुणाशी बोलताय तुम्ही? ज्याच्याशी अस्तित्व गृहीत धरल्याशिवाय त्याच्याशी संवादच शक्य नाही. ते अस्तित्व गृहीत धरूनच तू आहेस का नक्की, मला संदेह फार येतोय, असं सगळा वाद चालू आहे. आणि हा खूप आतला आहे. आतला आहे म्हणजे तुकारामांनी ह्याला साधना म्हणायचं. वाचनातून, चिंतनातून, परिश्रमातून, आतून तुकाराम असे जगाच्या वेगळे झालेले आहेत. त्या जगाबद्दलची सगळी करुणा त्यांच्यामध्ये आहेच. ती करुणा असल्याशिवाय ते वेगळंच होता येत नाही. तुम्हाला जर मोह असेल किंवा राग असेल जगाचा, तर तुम्ही जगात सुडानं तरी गुंतणार किंवा मोहानं तरी गुंतणार. पण जगात आपण आहोतच, तर फक्त करुणेनं गुंतलेले आहेत. करुणा जी असते ना, ती कठोर पण होऊ शकते. तिला नियम कळतात विश्वाच्या पसाऱ्याचे. ती विनाकारण भावनाशील होत नाही, ती ओक्साबोक्शी रडत बसत नाही. हा विश्वाचा नियम आहे, हा कर्माचा नियम आहे. ह्यामध्ये जेवढं आपल्याला करता येणं शक्य आहे, हा कर्माचा नियम आहे. म्हटलं तर मारुती त्याला रस्त्याकडेला कोणतरी तहानेला आहे. आमच्या एकनाथांनी गंगा जी होती ती रामेश्वराला न्यायची, ती गाढवाला रस्त्यात तहानेनं व्याकुळ झालेल्याला पाजलेली आहे. म्हणजे तिथं ते असं म्हणले नाहीत ह्या गाढवाचं काय कर्म प्रारब्ध असेल त्याचं ते मला मी गंगा रामेश्वरला नेऊन पुण्य मिळवतो, असं नाही. स्वतःचा सगळा सगळा त्याग करायचा आणि समोर जेवढं काही करुणातून जेवढं कर्तव्य करता येईल ते तर करायचंच आहे. पण ते करत असताना कुठल्याही कुठल्याही गुंत्यात गुंतायचं नाही. असं करत असताना ते जगापासून वेगळे होतात. करुणा ठेवून जगापासून वेगळे होतात. म्हणूनच गिरीकंदरी वगैरे जायची त्यांना आवश्यकता वाटतच नाही. आणि आत ते वेगळे होऊन जेव्हा आत असतात, म्हणजे आचाराने बाहेर चालू असतो करुणेचा व्यवहार सगळा आणि कर्तव्याचा व्यवहार, आणि आत मात्र सतत विठ्ठल विठ्ठल आणि विठ्ठल ह्यांच्याशीच फक्त संवाद सुरू असतो. म्हणजे भक्तीचं हे अतिशय उन्नत रूप तुम्हाला सर्व संतांमध्ये दिसतं. तुकारामामध्ये शब्दांच्या द्वारा. आणि तुकारामांना भाषा फार प्रसिद्धच होती, कारण त्यांनी सरळच म्हटलेलं आहे, हे माझं बोलणंच नाही, हे विठ्ठलच बोलतोय माझ्याकडनं. मला कुठलंही सुचायला कायम जाणावे गवारे हे असं म्हणलेलं आहे. माझं बोलवी तो देव, असं असं म्हणा. कारण त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं, आपण एवढं अचूक येतोच कसं काय आपल्या हातातून. तर त्यांनी सरळ सांगितलं, नाही पांडुरंगच बोलवत असलं, माझं नाही आहे, तो येतो नाही माझी वाणी, असं असं पदरीची, असं तुकारामांनी म्हटलं. तर मला सांगायचं आहे असं की जगापासून करुणेनं वेगळं झाल्यानंतर, आत झाल्यानंतर सतत संवाद विठोबा या तत्वाशी चाललेला आहे. त्या संवादाला कधी आळवणीचं रूप येतं, कधी भांडणाचं रूप येतं. पण हा संवाद चालू आहे. आणि हा संवाद जो चालू आहे ना, हा जेवढा तुम्ही तुकाराम ज्या तीव्रपणानं त्यांनी लिहिलंय त्या तीव्रपणानं जेवढे वाचाल, तेवढी तेवढी तुम्हाला चित्तशुद्धीचा प्रत्यय आलाच पाहिजे. असे तुकारामाचे अभंग आहेत. ते तुम्ही मनोरंजनपर वाचण्याची कविताच नाही तुकारामांची, ती जगण्यालाच धरूनच कविता आहे. ती जगणं बाहेरचं आहे आणि आतलं आहे. असं ही श्रेष्ठ आध्यात्मिक कविता आहे. सर्व संतांची आहे. तुकाराम मध्ये तुका तुका झालासे कळस असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आमचा पाया अतिशय गंभीर अशा कवित्वाचा आहे, शांत रसाचा आहे आणि ज्ञानदेवांचा आहे. आणि आमचा कळस जो आहे तुकारामांचा, तो उच्च असा भक्तिरसाचा आहे. असं असं असे आमचे दोन बिंदू आहेत. ज्ञानदेवे रशिला पाया तुका झालासे कळस, ह्यातले मधले सगळे बिंदू तसेच आहेत. नामदेव घ्या, एकनाथ घ्या, ही अशी आमची गौरवशाली अशी परंपरा आहे. तर ह्यामध्ये आम्ही जे तत्व निवडलेलं आहे पांडुरंगाचं, त्याच्याशी असलेल्या संवादाची निरनिराळी रूप, असंच भक्तीचं स्वरूप आहे. आता ते किती उच्च आहे हे तुम्हाला आजच्या आता किती होत आहेत माहित नाही, पण एक 3-4 अभंग नक्की होतील. हे बघा कसं तुकारामाचे संवाद नुसते बघा. आणि ह्या संवादाशी काही नाही हो. पांडुरंगाने तुकारामाला शब्द दिलेत आणि ते आपण तुकारामाच्या पायापाशी बसून ते शब्द बघावेत, फक्त समजून घ्यावेत. बस बाकी काही नाही. असा असा घास आणून ठेवलेला आहे परंपरेनं तुमच्या समोर. तो घ्यायचा की नाही याचा तुम्हाला तुम्हाला निर्णय करायचा आहे. असं असं आहे. आता बघा हा हा अभंग.
हा पण संवाद आहे, स्वतःशी आहे, विठ्ठलाशी आहे, आणि जगाशी अजिबात नाही आहे, फक्त विठ्ठलाशी आहे. जगाकडे पाठ फिरवलेली नाही, जगाबद्दल फक्त करुणा आहे. त्यामुळं तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, ही जी आहे ना, ही फार खरी अशी आहे. त्यात त्यात कसं जगावर कधीच रुसलेले नाहीत तुकाराम. मी आता तुमच्यासाठी मी फक्त उपकारापुरता आहे, मला मोह नाही कसलाही, मला राग नाही. माझं कर्तव्य मी करणार आणि ह्या जगातून निघून जाणार, आणि त्यात मला करुणेचं आलेली कर्तव्य आहे. उरलो उपकारापुरता असं आहे. त्याचा एक थोडासा हे असं आहे त्या त्या ओळीमध्ये, की त्याचा एक स्वर त्याचा उपचारापुरता असं पण आहे. म्हणजे असा असायचा म्हणूनच आहे मी, असं आहे. बाकी मला स्वतःहून गुंतण्यासारखं या जगात काही राहिलेलं नाही. पण कुठे आहेत मग ते? तर ते पूर्ण त्या विठ्ठलाला लावलेलं आहे. हा विठ्ठल कोण आहे? हा विठ्ठल फक्त पांडुरंगातली एक कटेवर असा हात ठेवलेली मूर्ती नाही आहे. हे तत्व आहे. हे तत्व कसलं तत्व आहे? तर हे सगळं जगच ज्यातून येतं, तेच तत्व आहे. म्हणजे जग दिसतं, जग जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव, असं तुकारामांचा एक अभंग आहे. जग अवघे देव, हे सुविचार म्हणून सांगितलेलं नाही तुकारामन. तुकारामांचा कोणताच विचार कृपा करून तुम्ही सुविचार म्हणून बघू नका. हे सुविचाराचं पुस्तक नाही. ते भरतुरांनी लिहिलेली आहेत, ती स्कॉलरशिपच्या ब्राह्मण शिक्षकांनी लिहिलेली आहेत. ती 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 नव्हे ती. हे सुविचार लिहिणारे तुकाराम कवी नाही आहेत. हा आत्मविचार सांगणारे संत आहेत. हे आतून येणारा आत्म्यानं गीत आहे, ते तुकारामांचं आहे. ह्यात सुविचार असा कुठलाही नाही. तो खरा विचारच आहे. तो तुम्हाला खरा म्हणून घ्यायला लागतो. तो एक अलंकार, तो भाषेचा अभ्यास, तो कवी, असं काहीही वरवरचं तुकारामाकडे बघून चालत. त्यामुळं हा विठ्ठल जो आहे, हा विठ्ठल काय रिप्रेझेंट करतो ते महत्वाचं आहे. कारण भक्तीच्या आकडे आम्ही आलो कशासाठी मुळात? तर आम्ही देहात आहोत, म्हणून आम्ही भक्तीकडे आलो, आणि म्हणून आम्ही सगुणामध्ये आलो. आम्ही देव आम्हाला सगुण केलंय ना, म्हणून तुम्हाला पण सगुणात बघतो, अशी तात्पुरती ती सोय आहे. आणि म्हणून त्या सगुणाशी चाललेला आता भांडण आहे. पण त्या सगुणाशी चाललेला हा वाद संवाद करता करता काय कुठे तुकाराम निघून जातात, हा सगळा प्रवास हा गाथेमध्ये आहे. आणि तो अतिशय असा रोमहर्षक असा प्रवास आहे. तर तुम्ही जर तुकाराममध्ये 4,000 अभंग खरंच मनापासून वाचले, तर तुम्हाला सुद्धा विमान आपल्याला न्यायला आल्यास वाटेल, असं वर वर गेल्यासारखं वाटेल. एवढी ताकद संतांच्या सगळ्याच रचनांमध्ये. आता हा तुकारामांची बघ, हा ही रचना: संदेह निरसे तरी रुचकर. हा विचार बघा कसा आहे. संदेह निरसे तरी रुचकर, फिक्याशी आदरच चवी नाही. काय म्हणतात ते, आपण जेवत असतो, जेवणात चवच नसली तर काय जेवणाला अर्थ आहे? त्याला काय किंमत नाही. तसा हा जगाचा उपभोग संसाराचा मी घेत असताना तुझी जर जाणीव नसेल, म्हणजेच तुझ्या अस्तित्वाबद्दल संदेह असेल, उपयोग काय आहे? जेवणात चव नसणे आणि संसारामध्ये तू नसणे दोन्ही सारखंच आहे. चवीने काय जगण्याला अर्थ आहे त्या? असं तुकाराम म्हणतात. संदेह निरसे तरी रुचकर. संदेह जर तुझा संपला ना, तरच इथलं जगणं रुचकर आहे. नाहीतर जेवताना चवच नसलेलं अन्न खाल्ल्यासारखं आहे, काही बेचव अन्न खाल्ल्यासारखं, अशी ही सगळी अवस्था आहे. त्याला काही अर्थ नाही. अशी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे संदेह निरसे तरी रुचकर, हा खरा यातला अभंगाचा कणा आहे. मग संदेह येतो कशामुळे? आणि मग संदेह येतो तर संदेह घालव ना, अशी पुढची प्रार्थना आहे. आता नको मज खोट्याने फटवू. फटवू म्हणजे फतवू, म्हणजे फसवू. मला फसवू नकोस रे, असं 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 हे भांडण आहे आता. मला तूच फक्त आहेस, कारण हे जग अवघे देव, हे तुकारामांनी मनाने काढलेलं नाही आहे. हे ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. ज्ञानदेवांनी शंकराचार्यांना वाट पुसतो म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली, पण नंतर अमृतानुभव म्हणून स्वतःचा स्वतंत्र रचना केली, आणि ती नेवाशात बसूनच केली. त्यांना निवृत्तीनाथाने सांगितलं, आता तू गीतेवर टीका केलीस, हे फार चांगलं झालं, पण आता तू स्वतंत्र रचना कर, म्हणून नेवाशात बसूनच अमृतानुभव लिहिलेलं आहे. आणि मग आळंदीला पुढे आले, तेव्हा चांगदेव भेटायला आले, तेव्हाची चांगदेव पासष्टी ही रचना आहे. पण अमृतानुभवाचं सार चांगदेव पासष्टी त्या फक्त 65 ओव्यांमध्ये. पण अमृतानुभव हा चांगला 6 प्रकरणांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी जे सांगितलेला जो तत्वज्ञान आहे, ते ते केवळ शंकरांचं अद्वैत मत जे आहे, तर तसं ते नाही आहे, त्याचा अनुवाद नाही आहे. तर ह्यामध्ये नाथ संप्रदायाकडून आलेला काश्मीरचा शैव संप्रदाय जो आहे, त्याचा अनुवाद आहे. तो नाथ संप्रदायाकडनं, गहिनीनाथांकडनं निवृत्तीनाथांकडं, आणि निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांकडे, ज्ञाननाथांकडे असं आलेलं आहे. त्याला काश्मीर शैव संप्रदाय असं 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 म्हणतात. त्या काश्मीर शैव संप्रदायामध्ये असं सांगितलेलं आहे,
ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या असं शंकराचार्यांनी सांगितलेलं असताना हा काश्मीर शैविझम असं म्हणतो, अजिबात जग मिथ्या नाही. जग हे त्या 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 परमेश्वराचाच विलास आहे. हे खोटं अजिबात नाही आहे. हे जग खोटं नाही आहे. हे जग भासात्मक नाही आहे. हे जग मिथ्या नाही आहे. हे जग हा त्याचाच विलास आहे. आणि म्हणून जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव, असं तुकाराम जेव्हा म्हणतात तेव्हा ते ज्ञानेश्वरांचा अनुवाद करत असतात. त्यामुळं त्या जगाचीच मला पूजा करायची, त्या जगाच्या रूपानं तू जो आहेस, त्यात मी करुणेनं अडकणार आहे बाहेरच्या ह्यामध्ये. पण आत्ता मला तू दिसायला पाहिजे, सगळीकडे तू मला दिसायला पाहिजे, असा जो आग्रह आहे, त्या आग्रहाला कशी उत्तरं येतात आणि नको मग खोट्याने फटवू. खोट्याने म्हणजे मला काहीतरी खोटं काहीतरी इकडे तिकडे दाखवून गंडवू नकोस. मला तूच पाहिजेस, मला तुझ्याशिवाय काहीही नाही. या जगातलं कुठेतरी मला 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 वैवाहिक सुखच मिळालं की आनंद झाला, मला पैसे मिळाले की खूप आनंद झाला, मला सत्ता मिळाली असं मला लोकलाइज करू नकोस. मला सगळीकडे तू दिसायला पाहिजेस. आणि तेवढाच माझा हट्ट आहे. त्याच्या आड स्वतःचाच संदेह येतोय हो. तो म्हणतो मी अस्तित्वानं सगळीकडेच आहे. विठ्ठलाचं म्हणणं आहे, मी सगळीकडेच आहे, तू पाहायला कमी पडतोयस. तर हे म्हणतात, अरे पण सगळं जगच तू झालायस, तर मी पण तू झालायस, तर मग ही शंका पण तूच झालायस. तू बाजूला हो ना, शंका रूपानं बाजूला हो, आणि अस्तित्व रूपानं मला दिसून जा. असं असं म्हणतात. स्वतःच्या शंकेचं सुद्धा सगळं निरसन त्याच्यावरच्या श्रद्धेत आहे. अशी फार विचित्र अशी समीकरणं तुकारामांच्या कवितेमध्ये दिसतात. आता नको मग खोट्याने फतवू. मला हे असं कुठेतरी मोहात पडू नको ना, काहीतरी खोटं दाखवून मोहात पडू नकोस. मी माझं सगळंच बाजूला ठेवून तुझ्यावर शरण आलेलं असताना आता नको असं करू, असं ते म्हणतात. कोठे येऊ जाऊ वेळोवेळा. हे बघा बरं मिश्किलपणा तू, अरे किती वेळा जन्म घ्यायचे तुझ्यासाठी. आता परत तू काहीतरी मला मोह दाखवलास, त्याच्या मागे मी गेलो आणि हा जन्म संपला. तर विठ्ठला वेना संपला रे हा जन्म. परत जन्म घ्यायचा, परत ती सगळे संसार करायचे, परत मोह हे ते, परत भागवत परत परत तुझ्याकडे यायचं. नको ना वेळोवेळा. आता आता हा शेवटचाच ठरव माझा जन्म, असं असं म्हणायचं आहे. आता नको मज खोट्याने फतवू. फार महत्वाचा विचार आहे. कसलाही संसारातल्या छोट्या मोठ्या गोष्टीची भुरळ मला पाडू नकोस. कुठे येऊ जाऊ वेळोवेळा, किती वेळा जन्म घेऊ आता तुला भेटायसाठी. हा शेवटचा ठरव जन्म माझा. कसं आहे हा? आणि हे कशी तीव्र होते बघा, ही ही भावना कशी तीव्र होते पुढच्या वेळेत. गेला तरी काय जीवाचे साकडे. हा जीव गेला तरी चालेल ना. जगून करायचंय काय, तू जर भेटत नसलास, तुझीच भेट होत नसेल, तू दिसत नसशील सगळीकडे, सारखा जाणवत नसशील, तर उपयोग काय जगण्याचा. बरोबर काय, अतिशय उच्च भावना, ह्यात कसलंही सुइसाइडल थिंकिंग नाहीये. आत्महत्येचं कसलंही ह्यामध्ये काही विचार नाहीये. सारखा हट्ट आहे की तू दिसला पाहिजे, दिसला पाहिजे, दिसला पाहिजे. गेला तरी काय जीवाचे साकडे, वाचवणी पुढे काय काज. हा जीव वाचवायचा कशाला आता. हा जीव वाचवायमध्ये काही मिळणार नाही. हा तूच मिळणार असलास तरच जगण्यात अर्थ आहे, बाकी जगण्यालाच अर्थ नाही. अशा पद्धतीची भावना आहे. तुका म्हणे कशी निवडाजी बरे. आणि ते म्हणतात की तू मला सगळाच मिश्किलपणा पण आहे, तीव्रपणा पण आहे. तुका म्हणे कशी निवडाजी बरे. चांगला कस लावून निवडून घ्या विठ्ठला. मला उगीच तुम्ही प्रसन्न होऊ नका. मला परत तिथे पण काहीतरी गंडू नका. तुमचं दर्शन झालं, चार हात आहेत आणि असा आनंद झाला, मला आज दर्शन झालं, मला आज वास आला, मला आज काहीतरी प्रसन्नता आली. असं योगामध्ये सिद्धी असे थोड्या थोड्या प्राप्त होत असतात ना. तो प्रकाश दिसला असं तुम्हाला सांगतात ना, सांगणारे लोक असतात, अरे आज ध्यानात मला प्रकाश दिसला. याचं काहीही कौतुक संतांना नाही. ते म्हणाले हे हे छोटं छोटं मला काही नको आहे. मला प्रकाश नको, मला गंध नको, मला अनुभव नको, मला सिद्धी नको, काही नको, शब्द खरा झाला नको, काहीतरी माणूसच लांबचा त्याच्या मनातले विचार कळले असले काहीही नको. मला तू दिसला पाहिजे सगळीकडे, आणि बाकी का आहे ना, बाकी काहीच नको. असं आहे ते. त्यामुळं तुका म्हणे कशी निवडायची बरे, अशी माझी नीट परीक्षा घ्या तुम्ही. असं त्याने म्हणलं की आता नको मज खोट्याने फतवू. असं म्हणत असताना सगळं खोटं माझ्यासमोर टाका, पण मला त्या मोहात पडू देऊ नका. माझी परीक्षा घ्या, मला परीक्षेत पण उत्तीर्ण व्हायचं. हे तुकारामांचं फार वेगळं. हे नामदेवामध्ये नाही बरं का. असं असं कॉम्प्लिकेशन नामदेवांमध्ये. तुकाराम म्हणतात पण परीक्षा घे, मला फुकट पास करायचं नाही. मला तू सगळे दिसायला लागलास आता ह्या विनंतीला मान देऊ, असं नाही चालणार. मला सगळ्यात मोठी परीक्षा माझी घे. माझा जीव घेतलास तरी चालेल, पण मला एक मोठी परीक्षा खरी पास होऊनच मला तुला भेटायचंय, हेही लक्षात ठेव. आणि ती परीक्षा घ्यायला लागला तो की मग की ह्यांचा धारा सुटतो. अरे परीक्षा घ्यायला सांगितलं म्हणजे तू मला संशयाच्या फेऱ्यात टाकू नको. काही परीक्षा पाहिजे ती घे, संशयामध्ये टाकू नको. तर तुकाराम म्हणतो विठोबा म्हणतो ह्यालाच ह्याला ह्याला संशयातच टाकलं. सगळ्यात मोठी परीक्षा संशयात टाकणे आहे, एखाद दुसऱ्या मोहापाशात टाकणे ही परीक्षाच नाही. मी नाही आहे असा भास निर्माण करणं, ह्याच्यासारखं शिक्षा कुठली भक्ताला नाही.
आणि तो म्हणतो तिथे तिथे संदेह निरसे तरी रुचकर. तसं करू नको, संदेह नाही, एवढं नाही करायचं. असा हा संवाद आहे. सारखा संवाद हा अशा अशा उच्चतर लेवलचा आध्यात्मिक संवाद पांडुरंग या तत्वाबरोबर चालला. तुका म्हणे कशी निवडाजी बरे. तुम्ही माझी परीक्षा घेतल्याशिवाय काही करू नका. माझं तसं काही नाही. तुका म्हणे कशी निवडाजी बरे, केली तैसी पोरे आळीपायी. पोरे आळीपायी, आळी म्हणजे हट्ट. पोर कसं येतं, आई बापांचा हट्ट करत मला हे पाहिजे मला ते पाहिजे. मग आई वडील म्हणतात की तुला परीक्षेत एवढे मार्क मिळाले तरच हे पूर्ण करेल. आळीपाई हे त्यावेळेपासून चालत आलंय बरं का. संदीप, पोरांचे हट्ट हे आळीपाई. ते म्हणतात आम्ही तुझी लेकरं आहे, परीक्षा घे जरूर, आणि मग ते पास झालो तरच मला मला कस लाव अगदी, तरच माझा हट्ट पूर्ण कर. म्हणजे हट्ट पण ग्रेट आहे आणि परीक्षा पण ग्रेट आहे. अशा अशा पद्धतीचा हा हे नातं आहे विठ्ठलाचं आणि तुकारामाचं. आता हा पुढचा अभंग बघा हा. तुकारामांचं कायम विठोबाबरोबर संवाद आहे आणि स्वतःकडे सारखं पारखून बघणं आहे. काय दांभिकपणा येत नाही ना, खोटेपणा येत नाही ना, आपल्या वागण्यात काय खोटेपणा येत नाही ना, हे सारखं बघत राहणं. आणि ते सगळं ओके असलं की विठ्ठलाबरोबर सारखं विठ्ठल असं. आणि बाहेर मग जगात चालूच आहे, व्यवहार चालूच आहे, व्यवहार सोडलाच नाही कुठे. वदेव वाणी सगळं चांगलं आहे, सगळं विठ्ठलाबरोबरचं बोलणं वगैरे अगदी व्यवस्थित आहे, विठ्ठल स्तुती आहे, भक्त म्हणून नावलौकिक झालेला आहे. तुकारामांना फार त्याचा त्रास होतो की आपण लवकरच प्रसिद्ध पावलो, ह्याचा त्यांना फार त्रास व्हायचा. आणि तुकारामांची वाणी एवढी आहे, आज 300 वर्षांनंतर आम्हाला गुंतून पाडते ते. 10-10 वर्ष आम्ही वाचलं तरी आम्हाला पूर्ण वाचलं असं वाटत नाही. त्या वाणीचा ते असताना, जिवंत असताना काय प्रभाव पडला असेल. एवढ्या प्रभावापोटी त्यांचे जेव्हा अभंग बुडवले तेव्हा पंचक्रोशीतले हजारो लोक उपस्थित झाले तिथे इंद्रायणीच्या काठी. तर फार मोठा मोर्चा निघाला तिथे. कसल्या ब्राह्मणशाही, कसले रामेश्वर आणि कसले भट्ट, काय कसला अंबाजी आणि कसला गोसावी. लोकांनी अभंग परत काढून आणले, ते इंद्रायणीनं आणून दिले, हा एक भाग झाला. पण त्याच्या अनेक कॉप्या पण निघाल्या त्या काळामध्ये आणि त्यामुळे तुकाराम अगदी अमर होऊन गेले. ते सगळ्याचा त्रास तुकारामांना व्हायचा की प्रसिद्धीचा त्रास एक झाला आपल्याला, आपलं तर त्याचाही त्रास व्हायचा तुकारामांना. आपण मग त्यामुळे खोटेपणा, पांडुरंगा खोटेपणा येईल का काय. वदे वाणी परी दुर्लभ अनुभव. मी सगळं विठोबाचं सगळं म्हणतो, पण विठोबाचा अनुभव कुठे आहे. विठोबाचं बोलणं खूप, विठोबा असा आहे, विठोबा तसा आहे, विठोबाला तुम्ही असं सगळं आणि लोक माना डोलवत आहेत. लोक म्हणतात वा तुकाचे बोल काय. पण वदे वाणी परी दुर्लभ अनुभव. देवा अनुभव नाही रे, नुसताच बोलतोय. आता अनुभव आल्याशिवाय बोलतील का. पण सारखा अनुभव पाहिजे. तुकारामांचा आग्रह म्हणजे विठोबानं इकडे तिकडे कुठे जायचंच ते सारखं समोरच पाहिजे. वदेवाणी परी दुर्लभ अनुभव, चालीचाची वाहो बहुतेक. तर ही गोष्ट थोडीशी समजायला अवघड आहे. पण तुकाराम बरोबर फार महत्वाचं बोलतात. तुकाराम असं म्हणतात, भक्तीमध्ये सुद्धा नक्कल करणारे फार आहेत. कुठला तरी एक भक्त वगैरे एकनाथाने असं केलं काय म्हणायचं, चला त्यांनी गाढवाला पाणी पाजलं, आपण डुकराला पाणी पाजलं असं करतोय. ते कुठं तर काहीतरी काय देतो, ते नाम घेतायत, आपण पण नाम घ्या. मग किती वेळा नाम घेता तुम्ही 5 तास नाम घेता, मी तर 10 तास नाम घेतो. हे नक्कल करणाऱ्यांचा चालीचाची वाहो बहुतेक. म्हणजे जी काही चाल आहे, एस्टॅब्लिश्ड प्रॅक्टिस आहे, त्याची नक्कल करणे, त्यात वाहून जाणे, हेच सगळं आहे. मला मला तसं करायचं नाही आहे. मला कोणाची नक्कल करायची नाही. मला अस्सल अनुभव पाहिजे परमेश्वर. वदे वाणी परी दुर्लभ अनुभव, चालीचाची वाहो बहुतेक. बहुतेक वेळा सगळे सगळे आणि अनुभव आला काय सारखं नाम म्हणत बसली, काहीतरी अनुभव येतोच, त्या अनुभवावर गुजरण करतात लोक. मला तसं करायचं नाही. मला जिवंत सारखा आणि सततचा अनुभव तुझ्या अस्तित्वाचा पाहिजे. हे तुकारामांचे हट्ट म्हणजे फार वरच्या दर्जाचे हट्ट आहे तो. ते काय सदैव स्वर्गाला जाण्याची मिथ जी आहे ना, ती इतर कोणत्याही संतांच्या बाबतीत नाही, ती आमच्या फक्त तुकोबांच्याच बाबतीमध्ये. आणि त्यांना समाधी घ्यायला लागलेली नाही आहे. परमेश्वर त्यांना घेऊन गेलेलं आहे. ती काया ब्रह्म झाली असं 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 हे दुसऱ्या कोणाच्याही संतांच्या बाबतीत नाही. कारण हा आतूनचा हट्ट आहे, फक्त विठोबा आणि मी, बाकी काही नाही, बाकी काही नाही. वदेवाणी परी दुर्लभ अनुभव, चालीचाची वाटो बहुतेक, आम्ही ऐसे कैसे राहावे निश्चळ. म्हणजे तुकारामांचं असं आहे, 4 जणांचं बघून भक्ती केली आणि त्याचं समाधान मानलं, झाली खरी आहे, त्याचं केले तसंच आपण करायला, आपण पण आपलं पण वाणी झाले ओके, झालं झालं ओके. अजिबात चालत नाही तुकारामांना 4 जणांच्या सारखं बरोबर चाललंय आवडतच नाही. जिवंत झरा पाहिजे. तुका म्हणे झरा मुळचाची खरा. हे जे आहे ना, तो खरेपणाशी काही त्यांना सांगड सुटलेली चालत नाही तुकाराम, अशी ती तीव्रता आहे. आम्ही ऐसे कैसे राहावे निश्चळ. आता चाललंय सगळ्यांच्या प्रमाणात, चालीप्रमाणे चाललंय भक्ती, निश्चळ राहायला, निवांत राहायला.
असं मला कसं चालेल? तुकाराम म्हणत, विठोबा, आम्ही ऐसे कैसे राहावे निश्चळ, पाठी लागा काळ जिंती तसे. तुकारामांचं कसं म्हणतं, अरे मृत्यू येईल ना मला आता लवकरच, मला तुझा जिवंत अनुभव आला पाहिजे, शब्दातिक शाब्दिक अनुभव नको मला. मला शाब्दिक अनुभव, मृत्यू माझ्या मागं लागलाय ना, त्याच्या आधी तू भेटला पाहिजेस. मृत्यूनं मला गाठायच्या आधी मी तुला गाठलेलं असलं पाहिजे विठोबा. आणि हे केवळ वदेव आणि शाब्दिक अनुभव मला नको बाबा, मला तेवढं एक माझं असं सारखं चाललंय. वाढविता पोट दंभाचे पसारे. सारखा तुकोरामाला आपण दंभात बुडतोय का काय याची सतत सारखी काळजी आहे. आपण दांभिक झालोय का काय, नुसतेच बोलतोय, अनुभव नाही, लोकांना पण फसवतोय, स्वतःला पण फसवतोय, विठ्ठलाला पण फसवतोय, असं तर आपलं होत नाही ना. असं सारखा साधनेच्या काळातला हा विचार आहे. वाढविता पोट दंभाचे पसारे, येतील माघारे मुदला तोटे. मुद्दलाला तोटाच येईल रे, सगळं गुंतवलं सगळं ते वाया जाईल ना या दंबापोटी, असं म्हणतात तुकारामाचं भांडवल आणि ते वाण्याचा विचार आहे तो सारखा असतो. हे सगळं गुंतवलेली साधना वायाच जाईल की म्हणाले दंभापोटी, म्हणून मला दंभ तेवढा नको. तुका म्हणे बरे जागविता मना. हे सारखं मी म्हणजे मनाला जागवत असतो, स्वतःला जागवत असतो, ते फार बरं आहे. तुमच्या नारायणा अभय करे. इथं कशी विठ्ठलाबद्दलची अशी अतिशय आतून प्रेमाची, श्रद्धेची अशी भावना वरलेली आहे. आणि ते म्हणतात, तुमचा अभय कर जो आहे, माझं माझं भय नष्ट करणारा तुमचा हात जो माझ्या मस्तकावर आहे ना विठोबा, त्यामुळं मी हे मनाला सारखा जागा करत राहतो, त्यामुळे मी संध्याच्या दरीमध्ये पडत नाही. तुका म्हणे बरे जागविता मना, असंच सारखं मनाला जागवत राहायला पाहिजे. तुमचा तुमचा अभयकारी हात माझ्या डोक्यावर आहे, कशाला घाबरू, मी स्वतःला असं कायम धारेवर धरतच राहणार. असं 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 म्हणतात आहे. हे हे स्वतःला सारखं कारण निंदा केली तर आपल्याला परत आपल्या हातनंच काही होणार नाही, आपण नालायका जाऊन असंच आपला स्वतःचा जर शपथ झाला तर मग काहीच होणार नाही. तसं मला भीती वाटत नाही. मी सारखा स्वतःला तपासतो, पण त्या तपासात माझा स्वतःबद्दलचा आदर कमी होऊन मी भक्त म्हणून सुद्धा काहीच लायकीचं नाही असं मला वाटत नाही. ह्याचं कारण काय आहे? पांडुरंगा, तुझ्या कृपेचा हात माझ्या मस्तकावर आहे. हा सारखा संदेहातून श्रद्धेकडे, श्रद्धेहातून संदेहाकडे, असा हा तुकारामांचा चाललेला प्रवास आहे. आपण इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.